हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शाळा रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यावरच पुढील निर्णय। मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली। 5 तारखेला मोर्चाऐवजी विजयी सभा होणार, उद्धव ठाकरेंची माहिती। सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन। सभेला ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता। संदीप देशपांडेंकडून पुन्हा राज ठाकरेंच्या भाषणातील व्हिडिओ ट्वीट। जे म्हणतात तेच करता। हिंदीच्या मुद्द्यावरून GR मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं अभिनंदन करताना देशपांडेंचं ट्वीट। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून। विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, मंत्र्यांची बेताल वक्तव्य, शक्तीपीठ महामार्ग अशा विषयांवरून सरकारला घेरण्याची शक्यता। संदीप क्षीरसागर आणि बीडमधील विनयभंगातील आरोपीचे CDR तपासा। का घटना घडली तेव्हा क्षीरसागर त्या ठिकाणी होते। खासगी क्लासमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगा प्रकरणी मुंडेंचे आरोप। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दुपारी बैठक। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडलं जाणार। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण। पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून पंढरपूरमध्ये पालखी स्थळाची पाहणी। नागपुरात LIC चौक परिसरात दुचाकी चालकाचा स्टंट। हात जोडून दुचाकी चालवर डान्स। दुचाकी चालकाच्या स्टंटबाजीमुळे अपघात होण्याची शक्यता। देशाच्या 8व्या जनगणनेच्या तयारीला सुरुवात। 1 एप्रिल 2024 पासून घरांची यादी बनवण्याचं काम हाती घेतलं जाणार। राज्य सीमेवरील 22 चेकपोस्ट बंद करण्यासाठी कंत्राटदाराला कायदेशीर नोटीस। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशांनुसार कारवाई। लांजा शहर आणि आसपासच्या गावात वीज पुरवठा खंडित राहणार। लांजा उपकेंद्रातील कामांमुळे दुपारी 1 वाजेपर्यंत वीज बंद। धुळ्याच्या शिरपूर ते वनावल बाळदे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्यानं विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच केक कापला।